नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका बघा या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आता हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. सुकन्या समृद्धी योजना या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. सन 2014 या वर्षापासून सुकन्या समृद्धी योजना या ठिकाणी या योजनेची सुरुवात झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. मानवाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? मानवाचं शास्त्रीय नाव काय असेल? बघा, सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा. मानवाचं शास्त्रीय नाव काय होतं? होमोसॅपियन. होमोसॅपियन बघा हे मानवाचं शास्त्रीय नाव आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसऱ्या या ठिकाणी काय विचारलाय पहा. अन्न साठवणे व अन्नाचे अंशतः पचन करणे हे खालीलपैकी कशाचं कार्य आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अन्न साठवणे आणि अन्नाचं अंशतः पचन करणे बघा हे खालीलपैकी कोणत्या अवयवाचं काम आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. जठर यांचे या ठिकाणी कार्य आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलं. शरीराची वाढ करणे. शरीराची वाढ करणे, झीज भरून काढणे हे खालीलपैकी कशाचं कार्य आहे? बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. शरीराची वाढ करणे आणि झीज भरून काढणे हे खालीलपैकी कशाचं कार्य आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. बघा, हे सर्व कार्य प्रथिने यांच्या या ठिकाणी कार्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. फॉलिक ॲसिड म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं जीवनसत्व होय? आता फॉलिक ॲसिड म्हणजे कोणत्या प्रकारचं जीवनसत्व होय? B1 आहे का, B3, B9, B12? बघा, सर्वांचं योग्य उत्तर फॉलिक ॲसिड म्हणजे या ठिकाणी B9 यायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी खालीलपैकी काय आवश्यक असते? रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी खालीलपैकी काय आवश्यक असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 यायला पाहिजे. हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने लोहाची गरज असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. शेयाचे जंतू. आता शेयाचे जंतू बघा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले होते? बघा, हा पण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. शेयाचे जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले होते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शेयाचे जंतू बघा त्याने शोधून काढले होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक बघा 8व्या या ठिकाणी काय विचारले. भारताच्या ग्रामीण व शहरी भागामध्ये आरोग्य व्यवस्था बळकट करणे हे पुढीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? आता भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आरोग्य व्यवस्था या ठिकाणी बळकट करणे हे कोणत्या योजनेचं उद्दिष्ट असेल? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. राष्ट्रीय आरोग्य अभियान या ठिकाणी या योजनेचे या ठिकाणी हे मुख्य उद्दिष्ट आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय. आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो? आता आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो? प्रथिने असतात का, पिष्टमय पदार्थ असतात का, मेद असतात का, कर्बोदक काय असतात? आहारातील ऊर्जेचा प्रमुख या ठिकाणी स्रोत काय असतो? कर्बोदके असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 काय विचारला. सिंकोना ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रभावी आहे? बघा, सिंकोना या ठिकाणी वनस्पती आहे कोणत्या रोगावर या ठिकाणी प्रभावी आहे? सर्दी, ताप, अतिसार आणि मलेरिया. सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. सिंकोना बघा जी काही वनस्पती आहे मलेरिया या ठिकाणी या रोगावर प्रभावी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, त्या ठिकाणी काही बघा जीकेचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं मुख्यालय कोठं आहे? आता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त खाणी कोठं आहेत? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. मग याचं मुख्यालय कोठं असेल? महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं मुख्यालय पहा नागपूर या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन बघा जी काही संस्था आहे कोट आहे. हाफकिन बघा ही संस्था काय करते, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करते. आता हाफकिन बघा ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये मराठीची कोणती बोलीभाषा बोलली जाते. धुळे, नंदुरबार आणि जळगाव बघा या 3 जिल्ह्यामध्ये मराठीची या ठिकाणी अहिराणी बघा या ठिकाणी बोलीभाषा बोलली जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये बांबूची वने बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले, बांबूची वने कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यामध्ये बघा बांबूची वने प्रामुख्याने जास्त आढळतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 बघा काय होते, पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे. पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झालेली आहे. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, प्रस्तरभंग बघा या कारणामुळे पश्चिम घाटाची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राज्यामध्ये विचारले, किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो. आता महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले, कोकणामध्ये विचारले, कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस हा प्रामुख्याने पडत असतो. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, कोकण भागामध्ये बघा प्रामुख्याने प्रतिरोध या प्रकारचा पाऊस कोकणामध्ये पडत असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले, कोणत्या भागामध्ये सर्वात कमी वने आहेत. आता महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात जास्त वने कोट आहेत, सर्वांना माहीत आहे. विदर्भामध्ये सर्वात जास्त वने आहेत. तर सर्वात कमी वने कोणत्या भागामध्ये असतील, मराठवाडा या प्रादेशिक भागामध्ये सर्वात कमी या ठिकाणी जंगले आहेत, वने आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महादेव डोंगर रांगे बघा, आता महादेव डोंगर रांगेने कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत. बघा सर्वांचे योग्य उत्तर, महादेव डोंगर रांगा बघा या डोंगर रांगामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, कृष्णा आणि भीमा या 2 नद्यांची खोरी महादेव या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गाविलगड व नरनाळा. आता गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर असतील. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. गाविलगड कुठं आहे, सर्वांना माहीत पाहिजे. गाविलगड बघा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मग अमरावती जिल्ह्यामध्ये कोणते या ठिकाणी पर्वत यायला पाहिजे, सातपुडा पर्वत. गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले सातपुडा या ठिकाणी या पर्वतावर आहेत. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलंय, बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठावर आहे. बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बघा सर्वांना माहीत पाहिजे. बघा या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान बघा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बघा दहिसर नदीच्या काठावर आहे. कुठं आहे, दहिसर नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. विषय क्रमांक पुढचा बघा, केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली जमात कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. आता कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. कातकरी ही आदिवासी जमात रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. विषय क्रमांक पुढचा, रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र देशामधले कितव्या क्रमांकाचं राज्य आहे. बघा देशामध्ये सर्वात पहिल्यांदा रोजगार हमी योजना सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झाली होती. म्हणजे महाराष्ट्र या ठिकाणी देशामध्ये या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था विचारली कोणत्या ठिकाणी आहे. कोठा असेल, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व संशोधन संस्था या ठिकाणी नागपूर या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता असेल, गडचिरोली जिल्हा आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मनसर टेकड्या. आता मनसर टेकड्या बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील. मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो मनसर टेकड्या आहेत. विषय क्रमांक पुढचा, घटना समितीने आपला बघा जो काही राष्ट्रध्वज बघा तिरंगा होता खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला होता. घटना समितीने आपला राष्ट्रध्वज कोणत्या दिवशी संमत केला होता, केव्हा केला होता, 22 जुलै. 22 जुलै सन 1947ला घटना समितीने आपला राष्ट्रध्वज संमत केला होता पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय, सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती होती.
सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? 121 कोटी होती. पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा शिलाँग विचारले. शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? शिलाँग कुठली असेल? बघा, त्रिपुराची राजधानी काय आहे? त्रिपुराची राजधानी आगरताळा आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे? इटानगर आहे. नागालँडची बघा कोहिमा आहे. मेघालयची शिलाँग यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? आता मल्याळम बघा जी काही भाषा आहे तर एक यायला पाहिजे. मल्याळम बघा भाषा या ठिकाणी केरळ या ठिकाणी राज्याची राज्यभाषा आहे. विषय क्रमांक पुढचा हजारीबाग हे भारताचं राष्ट्रीय उद्यान विचारले. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हजारीबाग कुठं असेल? हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? बघा, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कावेरी नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सुरत विचारले. सुरत हे महत्त्वाचं शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? आता सुरत बघा हे शहर कोठं आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुरत बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मयूराक्षी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतो? मयूराक्षी जो काय बघा प्रकल्प आहे कोणत्या राज्यातला प्रकल्प आहे? मयूराक्षी हा प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधल्या या ठिकाणी प्रकल्प आहे. काकरापारा अणुविद्युत प्रकल्प कुठं आहे? बघा, काकरापारा विद्यार्थी मित्रांनो गुजरात राज्याचा या ठिकाणी हा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. व्याकरणचे काही प्रश्न आहेत. मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिल्या या ठिकाणी काय म्हणजे स्मृती आणि स्मरण हे एक शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, सर्वांचे योग्य होतं. बघा, स्मृती म्हणजे काय? स्मृती म्हणजे आठवण करणे, स्मरण म्हणजे आठवणे. मग स्मृती आणि स्मरण हे शब्द काय असतील? आठवण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक दुसरा बघा, विनम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आता एखादा मला बघा खूप जास्त विनम्र असतो. विनम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. कोणता असेल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. विनम्रच्या ठिकाणी गर्विष्ठ या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. दुसऱ्याच्या मनातील जाणणारा त्या काय त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? आपण त्यांना काय म्हणतो? मनकवडा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालील दिलेल्या मनीचा योग्य अर्थ सांगा. मन बघा या ठिकाणी काय आहे? बावळी मुद्रा, देवळी निद्रा अशा बघा प्रकारची मन आहे. या म्हणीचा अर्थ काय यायला पाहिजे? बावळी मुद्रा, देवळी निद्रा म्हणजे काय? दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या म्हणीचा अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. हाताचा मळ असणे. आता हाताचा मळ असणे म्हणजे काय असेल? हाताचा मळ असणे म्हणजे काय? सहज शक्य असणे. एखादी गोष्ट सहज शक्य असणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा घरासमोर, शाळेपर्यंत, रस्त्यावर हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा, या ठिकाणी घरासमोर, शाळेपर्यंत, रस्त्यावर बघा या ठिकाणी शब्दाला जोडून या ठिकाणी बघा काही शब्द घर, घरासमोर, शाळा, शाळेपर्यंत, रस्ता, रस्त्यावर. बघा, जे शब्द शब्दाला लागून असतात आपण त्यांना काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. आता विसंगत म्हणजे काय? विसंगत म्हणजे वेगळा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. गुलामगिरी. आता गुलामगिरी शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे. नवलाई भाववाचक नाम आहे. गुंडगिरी भाववाचक. लबाड हा शब्द भाववाचक नाम आहे का? नाही. लबाडी हा शब्द भाववाचक नाम होईल. लबाड या ठिकाणी भाववाचक नाम नाही म्हणजे या ठिकाणी विसंगत शब्द. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पद्धती या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी शब्द काय आहे? पद्धती या ठिकाणी शब्द आहे. या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणते? पद्धतशीर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा ज्या क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते. समजा आता एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते. सकर्मक क्रियापद, कर्माची गरज नाही, अकर्मक क्रियापद. म्हणजे सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण ओळखा. अपूर्ण म्हणजे जे की पूर्ण नाही. अपूर्ण ओळखा बरं कोणता असेल? अपूर्ण भविष्यकाळ. मी सिनेमा पाहीन, मी रस्त्याने जात असेन, मी गावाला पोहोचलेलो असेल, मी कविता करतो.
आता मी गावाला पोचलेलो असेल. आता हे पूर्ण आहे ना, हे वाक्यातली क्रिया पूर्ण आहे. मी रस्त्याने जात असेल. जात असेल म्हटलं या ठिकाणी वाक्यातली क्रिया पूर्ण नाही, अपूर्ण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 अपूर्ण भविष्यकाळाचं या ठिकाणी हे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तू नियमितपणे खेळत जा. तू नियमितपणे खेळत जा या वाक्याचा प्रकार सांगा. स्वार्थी वाक्य होईल का? आज्ञार्थी वाक्य होईल का? तू नियमितपणे खेळत जा या वाक्यामध्ये आज्ञा आहे ना, खेळत जा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. सूर्योदय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सूर्योदय या शब्दामध्ये संधी कोणती असेल? सूर्योदय या शब्दामध्ये या ठिकाणी स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1. गोविंदाग्रज विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज? गोविंदाग्रज बघा या ठिकाणी राम गणेश गडकरी यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा, मी रामूला घरी नेले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मी रामूला घरी नेले. रामूला. आता सला नाते हे प्रत्यय सांगा. प्रथमा, द्वितीया, तृतीया कोणता असेल? मी रामूला घरी नेले. रामूला सला नाते. द्वितीय विभक्ती यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2. वनभोजन या शब्दामधील खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? वनभोजन म्हणजे काय? वनातील भोजन. वनभोजन या शब्दाचा समास कोणता यायला पाहिजे? वनातील भोजन. वनभोजन. तत्पुरुष समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चुकीची जोडी ओळखा बरं कोणती असेल? यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण नाव यशवंत होतं हे बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज बरोबर आहे. प्रल्हाद केशवात्रे बघा त्यांचं केशवकुमार होतं हे पण या ठिकाणी बरोबर आहे. आत्मारावरावजी देशपांडे, आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं टोपण नाव काय होतं? अनिल होतं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपली या ठिकाणी चुकीची जोडी आहे. बघा कृष्णाने कंसास ठार केले. कृष्णाने कंसास ठार केले या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? बघा या ठिकाणी सकर्मक भावे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा बरं कोणती असेल? मुलगा मुलगी बरोबर आहे. कवी कवयित्री बरोबर आहे. हंस हंसी बरोबर आहे. वरीलपैकी या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय पुढील शब्दापैकी एकवचनी शब्द ओळखा. आता एकवचनी शब्द कोणता असेल? शेळी, शेळ्या. आता शेळी, शेळ्या, शेळ्या या ठिकाणी अनेक वचनी आहे. आपल्याला एक वचनी ओळखायचं आहे. पाखरू, पाखरे. पाखरे या ठिकाणी अनेक वचनी झालं. गाणं, गाणी. गाणी या ठिकाणी अनेक वचनी आहे. मडके. आता मडके शब्द एक वचनी आहे का अनेक वचनी आहे? मडके, मडके, मडकी. मडकी अनेक वचने. मडके या ठिकाणी एक वचनी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य या ठिकाणी एक वचनी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, ज्यावेळी 2 वाक्य उभयनव्य अव्यय. ज्यावेळी 2 वाक्य उभयनव्य अव्यय यांनी बघा जोडलेली असतात त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? अर्धविराम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते? आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? हर्ष, प्रमोद, तोष वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला आहे करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.